हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण अपडेट घेऊन आलो आहे मुंबई उच्च न्यायालयाची पदभरती. तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पहा. आवडला व्हिडिओ तर लाईक करा. चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर व्हिडिओ चालू करू मित्रांनो. तर पहा काय सांगितलं आहे, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्यालय मुंबईच्या स्थापनेवर खालील नमूद केलेल्या पदाकरता उमेदवाराची निवड यादी करणार आहेत. तर याच्यासाठी 2 वर्षाची वॅकन्सी असणार आहे. पण 2 वर्षाचे ॲक्च्युली वॅकन्सी सांगितलं आहे, पण याच्यामध्ये पाहायचं काय दिलं आहे. सध्या स्थितीमध्ये 2 वॅकन्सी 3 वॅकन्सी आहेत आणि पुढील 2 वर्षामध्ये 8 वॅकन्सी होणार आहेत. म्हणजे हे 2 वर्षाचं दिलेलं आहे आणि यांनी वॅकन्सी टोटल भरून घेत आहेत 11. तर यानुसार ही वॅकन्सी तुम्हाला परत 2 वर्षाची जरी दिली, जर तुम्ही व्यवस्थित काम केलं तर तुम्हाला परत पुढे फ्युचरमध्ये पण याची ऑर्डर भेटू शकते. तर पहा, याचे जे पोस्ट आहे ती वाहन चालकाची ड्रायव्हरची. याच्यामध्ये सध्या स्थितीमध्ये किती वॅकन्सी तर सांगितल्याप्रमाणे 3 आणि पुढल्या 2 वर्षामध्ये हे 8 होणार आहेत. तर एकूण वॅकन्सी 11ची होणार आहे. तर 11चीच यांनी पोस्ट हे भरून घेणार आहेत. तर हे टोटल 11 वॅकन्सी झाले. त्यामध्ये नियमाप्रमाणे आता याची सॅलरी किती आहे, हे ॲक्च्युली कंत्राटी आहे अपॉइंटमेंट 2 वर्षाची, पण याच्यामध्ये सॅलरी हे S10 नुसार गव्हर्नमेंटचे जे बेसिक असते S10 त्याच्यानुसार याला दिलं जाणार आहे. तर 29,200 ते 92 300च्या जवळपास याचं त्यामध्ये सगळे भत्ते वगैरे ॲड असणार आहे. तर हे बेसिकमध्येच पेमेंट चांगलं पडणार आहे मित्रांनो. जे कोणी अप्लाय करणार आहे, ड्रायव्हर आहे किंवा त्यांना याचा अनुभव आहे, लायसन वगैरे आहे, तर त्यांनी अप्लाय करू शकता. मुंबईमधील एरियामध्ये जे कोणी आहे त्यांच्यासाठी चांगली खुशखबर आहे. तर पायाच्यामध्ये काय सांगितलं आहे, याचे जे काही राईट्स वगैरे आहेत ते राईट्स पूर्ण मुंबई उच्च न्यायालयाकडेच आहेत. हे जे काही फॉर्म भरण्याचं वगैरे पूर्ण जागा कमी जास्त वगैरे होऊ शकतात अपॉइंटमेंटच्या, त्या त्यांच्याकडेच आहेत. त्यानंतर पात्रता गरजेची काय आहे, त्याच्यामध्ये सुरुवातीला तो 10वी पास, कमीत कमी 10वी पास तरी असणं गरजेचं आहे आणि त्यासाठी त्याला मराठी आणि हिंदी भाषा पण येणं गरजेचं आहे. ते दोन्ही गोष्टी बोलणं त्याला महत्त्वाचं आहे. त्यानंतर त्याचं वय 21 वर्ष, तो 21 वर्षापासून 38 वर्ष त्याचं वय याच्यामध्ये असणं गरजेचं आहे. जर तो मागासवर्गीय वगैरे कास्टमध्ये रिझर्वेशन असेल तर त्याला 43 वर्षापर्यंत भरू शकतो फॉर्म. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट काय दिले पाहिजे याच्यामध्ये, मोटर लायसन्स ॲक्ट अंतर्गत त्याच्याकडे लायसन्सचा परवाना असणं गरजेचं आहे. कारण तो ड्रायव्हिंगसाठी अप्लाय करत आहे, तर त्यासाठी लायसन्सचा परवाना असणं खूप अनिवार्य आहे. त्यानंतर त्याला 3 वर्षाचा कमीत कमी अनुभव असला पाहिजे. मोटर जो हेवी ड्रायव्हर म्हणून ज्याला म्हटलं जातं आपण, हेवी व्हेकल्स वगैरे म्हणतो आपण, उमेदवारास अर्ज करण्यास तारखेस किमान 3 वर्षाचा हलकी आणि किंवा जड वाहनाचा अनुभव असणं गरजेचं आहे. त्यानंतर उमेदवाराच्या चालवण्याचा पूर्व कार्यकाल अगोदरचा त्याचा जो रेकॉर्ड आहे तो पण त्याचा चांगला असला पाहिजे. त्यानंतर उमेदवारांचे मोटर वाहने देखभाल सर्वसाधारण दुरुस्तीचा ज्ञान असला पाहिजे. जनरली गाडी काही बंद वगैरे पडते तर त्याला काय त्याचा थोडाफार अनुभव असणं गरजेचं आहे, कशी चालू करावी वगैरे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट काय दिले पहा, उमेदवारास मुंबई शहराची स्वाभाविक रचना टोपोग्राफी माहीत असावी. कारण जनरली आता मुंबईमध्ये हे पूर्ण तुम्हाला फिरायचं वगैरे, तर त्यासाठी तुम्हाला मुंबईचं जनरल मॅप वगैरे माहीत असणं गरजेचं आहे. उमेदवार शारीरिकदृष्ट्या सुदृढ आणि निर्व्यसनी असावं लागेल. त्याला काही व्यसन वगैरे नसलं पाहिजे जो कोणी फॉर्म भरणार आहे त्याच्यासाठी. त्यानंतर काय दिले, पुढचे पात्र उमेदवाराकरिताच्या अटी, काय महत्त्वाच्या अटी आहेत पहा. पहिला आहे तिचे चारित्र्य आणि वर्तणूक चांगली असली पाहिजे. तुम्ही ॲज अ ड्रायव्हर म्हणून पोस्ट अप्लाय करताय, तर याच्यामध्ये हायकोर्टमध्ये पूर्ण तुम्हाला पोलाईट काइंड पर्सन वगैरे असणं गरजेचं आहे. त्यानंतर ती करार करण्यास सक्षम असावी. तिला नैतिक पतनाच्या गुन्ह्यासाठी दोषी ठरवण्यात आले नसावे किंवा तिला कोणत्याही न्यायालय, SPC अंतर, UPSC अंतर किंवा कोणत्याही राज्यसेवा अंतर्गत गुन्हे किंवा निवडीमध्ये उपस्थित राहण्यास कायमचे काढून टाकले असे. म्हणजे त्याच्यावर कोणतेही साध्या भाषेमध्ये कोणताही गुन्हा वगैरे नसला पाहिजे. त्याला फौजदारी न्यायालयाचे दोषी ठरवले नसावे किंवा त्याच्याविरुद्ध फौजदारी खटला प्रलंबित नसावा. कोणत्या प्रकारचा गुन्हा नसला पाहिजे. त्याला हयात असलेल्या पती पत्नीच्या संख्या एकापेक्षा जास्त नसावे. पती पत्नी एकच असली पाहिजे किंवा मग कोणी डबल वगैरे केला असेल तर त्याला रिजेक्ट केलं. त्यानंतर नागरी सेवा लहान कुटुंबाची, आता हे खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. याच्यामध्ये लहान कुटुंबाच्या नियमांतर्गत त्याच्यामध्ये 2च त्याला लेकरं असणं गरजेचं आहे. 2पेक्षा जास्त जर असतील तर तो अप्लाय करू शकत नाही या फॉर्मसाठी. आणि जर तुम्ही अनमॅरिड असाल तर तुम्ही याच्यामध्ये एक स्मॉल फॅमिली नॉर्म म्हणून ॲप्लिकेशन असते, फॉर्म असते, ते सबमिट करून द्यायचं, जेणेकरून तुम्ही 2 मुलाच्या वरील मुलं करणार नाहीत म्हणून त्याच्यामध्ये उल्लेख केलेला असतो.
त्यानंतर पहा ऑनलाईन अर्ज भरण्याचे शुल्क, तर ही शुल्क किती आहे, तर ही 500 रुपये शुल्क असणार आहे. त्यानंतर अर्ज शुल्क भरल्यास अर्जदाराचे अर्ज विचारात घेतले जाणार नाही. तुम्ही एकदा पेमेंट झालं मग तुम्हाला रिफंड वगैरे भेटलं जाणार नाही, त्याचा तुम्ही विचार नाही करायचा. भरलेले शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही. त्यानंतर ऑनलाईन शुल्क भरण्याची पद्धत, तर कसं करायचं तुम्हाला ऑनलाईन, उमेदवाराला वरील प्रमाणे नोंदी शुल्क SBI कलेक्टद्वारे ऑनलाईन पेमेंट करणे आवश्यक आहे. उमेदवारांना SBI कलेक्ट सुविधेद्वारे ऑनलाईन पेमेंटसाठी युजर मॅन्युअलमध्ये दिलेल्या निर्देशकाने फॉर्म हा पेमेंट करायचा आहे. त्यानंतर अर्ज स्वीकारण्यासाठी फक्त यशस्वी पेमेंट झाल्यावरच फॉर्मचा विचार केला जाईल. SBI कलेक्ट सुविधेद्वारे तयार केलेला नियम, अटी व शर्तीचा कोणत्याही जबाबदारी मुंबई उच्च न्यायालयाकडे प्रश्न असण्याकडे नाही. ऑनलाईन पेमेंट करताना काही तांत्रिक जर अडचणी वगैरे आल्या असतील तर त्याची जबाबदारी तुम्ही स्वतःच घेणार, दुसरं कोणी घेणार नाही. त्यानंतर पहा ऑनलाईन कुठं भरायचं आहे, तर तुम्हाला सुरुवातीला bombay.highcourt.nic.in या वेबसाईटवर जायचं आहे. या वेबसाईटवर गेल्यावर तुम्हाला लॉग इन करून पूर्ण तुमची माहिती कंप्लीट भरायची. त्यानंतर उमेदवाराने ऑनलाईन अर्ज शक्यतो वेब ब्राउझरचा माध्यमातून संगणकावरून भरावा. मोबाईलवरून वगैरे भरू नका, मोस्टली कम्प्युटरवरून भरण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर ऑनलाईन अर्ज जाहिरातामध्ये प्रसिद्ध दिनांकापासून 15 दिवसात प्रस्तुत जेव्हापासून हे डेट ॲप्लिकेशन बाहेर पडलेले फॉर्म PDF जाहिरातीचा, त्यानुसार 15 दिवसानंतर तुम्हाला याचे फॉर्म भरायची तारीख आहे. दिनांक कधी दिले, दिनांक 25/4/2000 ते 9/5/2000 पर्यंत सादर करणे आवश्यक आहे. तर शेवटची दिनांक किती यायची, 9/5 पर्यंतची शेवटची दिनांक आहे. तोपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. कुठे भरायचा आहे फॉर्म, bombay.highcourt.nic.in वर फॉर्म भरायचा आहे. यामध्ये काही महत्त्वाचे पॉईंट आहेत. फॉर्म भरताना तुम्हाला एक फोटो पण अपलोड करावा लागतो. फोटोसाठी तुम्हाला 40 KB फोटो असणं गरजेचं आहे. ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत, हे लक्षात असू द्या. बऱ्याच वेळेस फॉर्म जर तुम्ही मोबाईलवरून वगैरे भरत असाल तर ह्या गोष्टी तुम्हाला अपलोड होत नसतात. त्यासाठी तुम्ही हे पाहूनच फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर उमेदवाराने बॉम्बे हायकोर्ट या वेबसाईटवर क्लिक करून रिक्रुटमेंट या पेजवर जायचं आहे. तर फॉर्म जर तुम्हाला समजत नसेल तर हायकोर्टची ही वेबसाईट ओपन करा. त्यामध्ये एक बाजूला सेक्शन आहे रिक्रुटमेंट, त्यावर क्लिक करा. त्यानंतर स्टाफ कार ड्रायव्हरच्या अप्लाय ऑप्शनवर क्लिक करून अप्लाय ऑनलाईनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन फी वगैरे जी काय आहे ते प्रोसेस पुढची कंप्लीट करायचं आणि रेफरन्स नंबर तुम्ही नुसार भरायचा आहे. त्यानंतर पहा उमेदवाराने आपली सर्व माहिती योग्यरित्या भरल्यानंतर आय अग्री करायचं आहे. खाली टिक म्हणून असं एक बटन असतो, त्याच्यावर क्लिक करून आय अग्री करून तुम्हाला फॉर्म सबमिट करायचा आहे. एकदा फॉर्म सबमिट झाल्यावर फॉर्मचं प्रिंट तुम्हाला काढून ठेवायचं आहे जवळ तुमच्याकडं, कारण आणि तो प्रिंट जर तुम्ही सिलेक्शन झाला तर तुम्हाला व्हेरिफिकेशनच्या वेळेस, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस ते फॉर्मची प्रिंट आणि तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट म्हणजे सत्यप्रतचे डॉक्युमेंट सगळे तुम्हाला लागतील. त्यासाठी तुम्ही डॉक्युमेंट आणि ॲप्लिकेशनचं प्रिंट सोबत ठेवायचं आहे. हे डॉक्युमेंट वगैरे पोस्टाने पाठवायचं नाही आहे, हे लक्षात असू द्या. बऱ्याच वेळेस कोणी पोस्टाने पाठवतात तर नाही पाठवायचे. ऑनलाईन अर्ज भरत असताना आपण जाहिरातील नमूद शैक्षणिक पात्रता वगैरे पाहूनच फॉर्म भरायचा. उमेदवाराने एकापेक्षा जास्त ऑनलाईन अर्ज सादर केल्यास तिचा फक्त शेवटच्या अर्जाचा विचार केला जाईल. 2 जर फॉर्म भरले तर दुसरा जो भरला त्याच अर्जाचा विचार केला जाईल. दुसऱ्या अर्जामध्ये जी माहिती दिली तीच खरी म्हणून समजली जाईल. निवड प्रक्रिया काय असणार आहे पहा. आलेल्या अर्जाची छाननी केल्यानंतर अल्पसूचीप्रमाणे पात्र उमेदवारांना खालील निवड प्रक्रियेत सामोरे जावे लागेल. लेखी परीक्षा असणार आहे 20 गुणाची. त्याच्यासाठी लेखी चाचणीसाठी ऑब्जेक्टिव्ह टाईप MCQ प्रमाणे असतील. त्यामध्ये वाहनाची देखभाल, किरकोळ दुरुस्ती, विषय ज्ञान असेल, मुंबई शहर त्यागलची स्थळे आणि त्याचं नॉलेज असेल आणि सामान्य ज्ञान. ते पण सामान्य ज्ञान तुम्हाला हायकोर्टाच्या वगैरे किंवा काही नियमाच्या वगैरेचं रिलेटेड असेल. पूर्व जर काही अनुभव असेल तुम्हाला एक्सपिरियन्स तर त्याच्यावर तुम्हाला 10 गुण दिले जाणार आहेत. मोटर वाहनाचा काही तुम्हाला परिवहन कार्यालय त्याच्यामध्ये 10 गुण आहेत. तोंडी मुलाखतामध्ये 10 गुण आहेत. प्रक्रियेचे एकूण गुण 50 आहेत. तुम्हाला जर 25 पडले तर तुम्ही उत्तीर्ण झालात परीक्षेमध्ये. त्यानंतर एकदा एक्झाम झाल्यानंतर डॉक्युमेंट वगैरे तुमचं सिलेक्शनसाठी बोलवण्यात येईल. वेबसाईटवर हे पूर्ण अपडेट होत असतील गोष्टी. त्यानंतर तुमचा ईमेल ID जो आहे तो ईमेल ID व्यवस्थित टाकायचा आहे लॉग इन करताना, ॲप्लिकेशन फॉर्म भरताना, कारण तुमचं जी काही डेट वगैरे असतील ते त्याच्यावरच येतील. आणि एक महत्त्वाचा मुद्दा याने सांगितलेला आहे, उमेदवारांना तुम्ही न्यायालयामध्ये सिलेक्शन करण्यासाठी कर्मचाऱ्यांना वगैरे त्यांच्यावर वैयक्तिक भेटणं, त्यांना फोन करणं वगैरे अशा गोष्टी करण्यात नाही करायचं आहे. जर तुम्ही अशा गोष्टी केल्या तर तुम्हाला
या निवड यादीमधून रिजेक्ट करण्यात येईल। जर असं काही तुम्ही त्यांना दुसरे काही अन्यथा प्रयत्न केल्यास तिला त्या निवड प्रक्रियेतून अपात्र ठरण्यात येईल व यासंबंधी निवड समितीचा निर्णय अंतिम राहील। तुम्ही त्यांना वैयक्तिक भेटण्याचा प्रयत्न करू नका किंवा त्यांना लाच वगैरे देऊन असं काही सिलेक्शन करण्यासाठी प्रयत्न करू नका, कारण ही जी आहे ऑलरेडी हायकोर्टमधली वॅकन्सी आहे मित्रांनो। तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करा। तर महत्त्वाचं आहे, बॉम्बे हायकोर्ट या वेबसाईटवर जायचं आहे तुम्हाला, तिथून रिक्रुटमेंट या पेजवर जायचं आहे, तिथून स्टाफ कार ड्रायव्हर अप्लाय ऑनलाईन आणि कंप्लीट अप्लाय केल्यानंतर ॲग्रीमेंट करून नंतर पेमेंट करायचं आहे आणि फॉर्मचा प्रिंट काढून ठेवायचा आहे। धन्यवाद मित्रांनो।